नमस्कार मित्रमंडळ. तर मी शुभम मिनरकर. मी आणि माझे पप्पा आज आम्ही निघालेलो फोक आणायला. तर फोक आणायला आम्ही आमच्या गोलबीत म्हणजे आमच्या रानात जिथं आम्ही पहिली शेती करायचो त्या साईडला आलेलो. तर एवढ्या संध्याकाळचं आम्ही दोघं निघालो आणि एवढ्यात बघतो तर काय की चंद्र आलाय. भरपूर अशाने आम्ही आमच्या मालावरती आलोय. इथे पहिलं शेती करायचो आपण. इथे शेती करायचो ना. तिथे शेती करायचो आम्ही. तोडली त्याला फार आता फुटली बघ. तुला बोरं काय येणार आता करून आली. आपली काढायचं कवलंय का काय पहिली कुयरी आहे का बघा. तुला तसं तिथं कुरीच असते. तुला जाय तर तिथं कुरी असते. तर पहिलं आम्हाला आमटेच फोक भेटले. त्याला थोडं ना काटे टाईप असतात ना, कोयतीने ना पप्पाने काढून टाकले त्यांना आणि सपाट केलं म्हणजे त्या कारणानं वाजवताना हाताला लागाय नको. नंतर एक छान पैकी आम्हाला व्ह्यू भेटला. एवढा खास वाटत तर नाही मॉलमध्ये, पण रिअलमध्ये भारी वाटतो. तर पप्पाने मला आमटीचं आणि दिंड्याचं फोक शोधून दिले, म्हणजे काढून दिले. आणि त्यानंतर अजून पप्पा शोधत होते, पण आमटीचं काही भेटलं नाही. काय होका येतो कसला भारी मजा येते करायला फिरवायला. काय आज बघू घेऊ काय घ्या दोन बदल. तर आज आम्ही वाका बनवणार आहोत. पप्पा दाखवणार मला वाका कसं बनवतो. तर तिथे मला ना अजून करवंद दिसली, तर मी थोडी कच्ची करवंद खाल्ली. ते एकदम आंबटच होती जास्तच. मस्त आहे. मला वाटलं पप्पा वाका घरी जाऊन बनवतील, पण पप्पा तिथेच बसले. मग त्यांना एक लाकूड आणून दिलं. ते बोलले थोडे खाली ठोकायला पाहिजे म्हणून. मग त्यांनी ना एकदम लाईनशीर ना असे तुकडे काढले, त्या म्हणजे सुकलेल्या दिंड्याचं फोक होतं त्याचं. त्यांनी तुकडे तुकडे पाडले मस्तपैकी आणि त्याला एकत्र करून त्याला वेलीने बांधून ठेवायचं होतं आणि बाजूला त्याला हे लावायचं होतं, गवत लावून. नंतर मग त्याला जाळायचं होतं. तर पप्पानी ते काट्या तोडायला सुरुवात केली आणि भरपूर अशा काट्या तोडल्या त्यांनी. ओढत येत होता बघ, खाली काढल्यावर पटकन पडला. हो मंगळे पप्पा तर वाका बनायचं. वाका मी काय वाका म्हणजे तिथं काढलं तिथं. तुम्ही आम्हाला सांगत नाही काय वाका म्हणजे. आता आज बघ आज दाखवतील पप्पा. भारी असं काय वाका. दोन्ही बाजूला खेचायचा आणि फिरवायचा. हो काय सुटलेलं काढलं नाही काढलं. येल नाही चांगली भेटत. बोला तुला आता नवीन आयडिया करूया, पोरांना भोका शिकू. बरं झालं बनवायला. छोटी छोटी आमची तोडली ना चांगली कसं टाकू पोर तोडलं कुणी पकडवाले म्हणून अशी कच्ची लागतात मसकतात. आमचे लाडके साध्या काका पण आम्हाला भेटले रानात, किंवा ते मशीन घेऊन आलेले चारायला. तर त्यांनी पण सांगितलं की काय असतं वाका आणि काय नाही. ते दोन्ही साईडला पेटवायचं, त्याला गवत बिवत लावायचं. ते पेटाय पुरतो. काय बसून बसून फक्त तुला दोन फोक नेले तरी खुश होईल तो. अरे फोक काय मरणाचं त्यांनी आणलं, पण ते सुख झालं. पेटेल ते काय सुका असतं ना. हो इथं दिसतंय. वाका इज रेडी. पेटवायचं आहे. असं पेटव, तर नंतर गवत टाकू आपण आतमध्ये जरा भरू. पेटवायचं असा एवढा असा धारे असं असं फिरवायचं. आम्ही जिथून आलो तिथं बाजूलाच बोरीचं झाड होतं. तर त्या बोरीच्या झाडावरून थोडीशी बोरं काढली, थोडीफार खाल्ली. आणि नंतर हा टॉमी आला. तो बोलला की कुठे चाललात. आम्ही बोललो घरी चाललो. तो बोलला मी पण येतो. तुम्ही बोलो बघ. नंतर मग आमचं फोक तोडून झालं, एक भारी तयारी केली. नंतर मग मी आणि पप्पानी आम्ही घर वापसी केली. आणि नंतर मग रात्री आम्ही बघा हा आमचा होका आहे असा मस्तपैकी त्यांनी बनवून दिला आम्हाला. त्यांनीच फिरवला, मी पण फिरवला. पण त्यांनी दाखवलं की प्रॉपर कसं फिरवतात ते. छान होतं ना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.